हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता कृष्णाची आणि समरची बदनामी करून बाळजाबाई आणि घरातल्या सर्व लोकांना फारच आनंद झालेला असतो. इथे आता दलपत म्हणत असतो की बघितलंत ना बाळजाबाई, तुम्ही खूपच जास्त सिस्टमॅटिकली त्या कृष्णाचं तोंड बंद केलं. आता पुन्हा ती मान काही वर काढणार नाही. तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो, हो ना. आणि काकीसाहेब, तुमच्या डोक्यामध्ये ही भन्नाट आयडिया आली हां. त्या कृष्णाची चांगलीच तुम्ही जिरवली, अशी बदनामी केली आहे ना, की गावामध्ये कुणीही आता तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही. तेव्हा बाळजा म्हणते, जयकांत, एक काम करायचं, विजयाचा गुलाल तर इथे माझ्याच अंगी लागणार आहे. त्यामुळे एकदा का मी सरपंच म्हणून निवडून आले की गावामध्ये माझी दहशत निर्माण झाली पाहिजे. सगळ्यात आधी त्या बंब्याचं घर जाळायचं. एकदा का त्याचं घर जाळलं की मग दुष्यंतकडे दुसरा कुठला पर्याय उरणार नाही. तो बरोबर मग घरी परत येईल. तेव्हा इथे मैनावती म्हणत असते की बाळजाबाई, माफ करा, पण खरं सांगू का, मला नाही वाटत दुष्यंत परत येईल. आणि आला तर त्या भिकारड्या कृष्णाला सोबत घेऊन येईल. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते की येईल, दुष्यंत घरी परत येणार, माझा विश्वास आहे. त्यानंतर इथे कृष्णा काही तयार झालेली नसते. आज इथे मतमोजणी असते. कोण विजय होणार, कोण सरपंच होणार, त्याची आता घोषणा होणार असते. पण इथे आता कृष्णा काही तयार होत नाही. तिला वाटत असतं, मी काही जिंकणार नाही आहे, मग उगाच कशाला तयार होऊन जायचं. काल जो काही गैरसमज पसरवण्यात आला आहे आणि गावकऱ्यांनी कृष्णावरती अविश्वास दाखवला आहे, तिच्या तोंडाला काळं फासून. तेव्हा इथे कृष्णाला वाटत असतं की गावकऱ्यांनी कौल दिला आहे आणि आता मी येणार नाही. पण दुष्यंतचा इथे तिच्यावरती पूर्ण विश्वास असतो, तिच्या चांगुलपणावरती, माणुसकीवरती. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की हे बघ, काहीही झालं ना कृष्णा, तरीसुद्धा तुला यायचं आहे. अगं, तू निवडणुकीला उभी राहिली होतीस ना, मग हारलीस तर हारलीस, पण हारसुद्धा आहे ना, समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊनच इथे हारसुद्धा स्वीकारायची असते. पण तू काळजी करू नको कृष्णा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, कारण इथे आता विजयी मात्र तूच होणार आहेस. तेव्हा कृष्णा म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, मी कशी काय विजयी होणार, काल जे काही झालं तुम्हाला तर माहिती आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, मला सगळं काही माहिती आहे, म्हणूनच म्हणतोय की जिंकणार तर तूच. ही घे बरं साडी, मी तुझ्यासाठी साडी काढून ठेवली, जा आणि तयार हो. तेव्हा इथे अढळराव फोनवरती बोलत असतो. तो म्हणतो की निवडणूकचा निकाल आहे आज, आणि निकाल काय तोच असणार, आम्हाला खात्री आहे. जे सत्य आहे ना, तेच होणार आहे. चांगुलपणा जिंकणार आणि वाईट वृत्ती हारणार आहे, असं आता अढळराव म्हणत असतो. माणुसकीवरती आणि त्याचबरोबर चांगुलपणावरती अजूनही माझा विश्वास आहे. तेव्हा इथे बाळजाबाईचा फोटो आलेला असतो. तेव्हा जयकांत म्हणत असतो, काय रे, हे काय आहे. तेव्हा इथे बाळजाई तरी म्हणते, अरे काय आहे हे, म्हणजे काय विचारतोस, दाखवा बरं काय आहे ते. तर इथे बाळजाचा नवीन फोटो आलेला असतो. ती म्हणत असते की आता जिंकणार तर मीच आहे. एकदा का मी जिंकले ना जयकांत, माझ्या नावाची घोषणा झाली आणि मी सरपंच झाले की हा फोटो न्यायचा आणि ग्रामपंचायतीमध्ये लावायचा. कारण आम्ही सरपंच आहोत, सगळ्यांना कळलं पाहिजे ना. कसा आहे माझा फोटो, कसा आहे. तेव्हा जयकांत म्हणतो, काकीसाहेब, अहो नादच खुळा, किती छान फोटो तयार करून घेतलाय बघा तुम्ही, खूपच छान. सगळेजण आता तिची लाल करण्यासाठी खरं खरं न बोलता म्हणत असतात की खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आढळराव येतो. बाळजा म्हणत असते, काय आढळराव, तुम्हाला नाही आवडला का माझा फोटो. बघा, अहो आम्ही आता सरपंच होणार आहोत आणि फक्त 5 वर्षासाठीच नाही, तर पुढचे जेवढी वर्षे येतील ना, तेवढी वर्ष मीच इथे सरपंच असणार आहे. तेव्हा आढळराव म्हणत असतो, नाही नाही, कॉन्फिडन्स हा चांगला आहे, पण कसं आहे ना, मला नाही वाटत या फोटोचा काही उपयोग होईल. म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही सरपंच होणार नाही यावेळेला सुद्धा
सत्य आणि माणुसकी जिंकणार आणि तुम्ही हारणार, असं इथे अढळराव म्हणतो. तर कृष्णा छान तयार होऊन आलेली असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, अरे वा, खूपच छान दिसतेस. तेव्हा कृष्णा म्हणते, खरंच एवढं नटायची गरज आहे का? तेव्हा तिला वाटत असतं, तशीही मी जिंकणार तर नाहीच आहे. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ, निगेटिव्ह काही बोलू नकोस. आणि तुला असं का वाटतंय की तू जिंकणार नाही आहेस? काहीही झालं ना कृष्णा, तरी जिंकणार तूच आहेस. मला विश्वास आहे तुझ्यावरती. आणि जरी पण आपण हारलो तरीसुद्धा तो निवडणुकीचा एक भाग आहे. हार आणि जीत दोन्हीसुद्धा होतच असते. तू खूप छान दिसतेस कृष्णा, पण काहीतरी ना मिसिंग आहे. काय बरं मिसिंग आहे? ती म्हणते, काय व काय झालं? कानातलं पण घातलं, आता काय विसरले? तो म्हणतो की फेटा, फेटा मिसिंग आहे, थांब मी तुला फेटा बांधतो. तेव्हा दुष्यंत स्वतःच्या हाताने इथे आता कृष्णाला फेटासुद्धा बांधतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, किती करताय तुम्ही माझ्यासाठी. खरंच म्हणजे एवढं समज घडलं तरीसुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्याचाच मला आनंद आहे. मी हे सगळं करते ना दुष्यंत सरकार, तुमच्या हट्टापायी करते, नाहीतर मला काय बी रस नाही आता तिथे येण्यात आणि हे सगळं करण्यात. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, मला माहिती आहे कृष्णा, हे सगळं तू माझ्या हट्टासाठी करतेस, म्हणूनच तुला मी म्हणतोय, जे काही होईल ना सगळं चांगलंच होईल. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, आहो, आणि ती दुष्यंतच्या पाया पडते, त्याचा आशीर्वाद घेते. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं काय करतेस हे तू? अजिबात पाया वगैरे पडायचं नाही या. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की बरं चल, आपल्याला आता निघायचं आहे. आता इथे कधीही निकाल जाहीर होतील, उमेदवारांनी तिथे आधी हजर असणं किती महत्त्वाचं आहे ना, त्यामुळे आपल्याला आता निघायला हवं. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ, मनाला अजिबात वाईट वाटून घेऊ नको. जे झालं ते झालं. माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. मी तुझ्याबरोबर तिथे येतोय आणि तुला घेऊन जातोय, त्याचं एकमेव कारण म्हणजे मला गावकऱ्यांना दाखवून द्यायचं आहे. तुम्ही माझ्या बायकोवरती विश्वास ठेवला नाहीत, पण माझ्या बायकोवरती प्रेम आणि विश्वास दोन्हीही खूप जास्त आहेत आणि म्हणून मी माझ्या बायकोबरोबर इथे आलो आहे, असं आता दुष्यंत म्हणतो. त्यानंतर इथे ढोल वगैरे वाजवत आता कृष्णा त्या ठिकाणी आलेली असते. मनामध्ये कृष्णा खूप जास्त घाबरलेली असते आणि तिला वाटत असतं की जिंकणार तर बाळजाबाई, ती काही जिंकणार नाही, कारण बाळजाने इथे आता डावच तसा घातलेला असतो. तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले असतात. आणि जेव्हा प्रेक्षकांनो बाळजा येते, तेव्हा सगळे लोक आता जरी जास्तीने तिच्या बाजूने असतील, ढोल ताशे वाजवत आलेले असतात, पण तरीसुद्धा विजय मात्र हा आता सत्याचाच होणार. बाळजाला वाटत असतं, जिंकणार तर मीच, म्हणून आधीच तिने फोटो वगैरे फ्रेम तयार करून आणलेली असते. अढळराव म्हणतो बघून की नाही, फोटो वगैरे तर चांगलाच आहे, पण हा सरपंच म्हणून त्या आता म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये लागेल, पंचायत समितीमध्ये लागेल असं काही मला वाटत नाही. आणि तेच प्रेक्षकांना आता होणार असतं. मतमोजणीला सुरुवात होते तेव्हा इथे 70 मतांनी इथे आता बाळजाबाई आघाडीवरती असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जो दळपत आहे तो म्हणत असतो की कृष्णाची फेरी वाया जाणार आहे. बघताय ना तुम्ही, बाळजाबाई जिंकणार तर तुम्हीच. तेव्हा बाळजा म्हणते, तेच तर होणार आहे ना. आता इथे विजयाचा गुलाल हा मी माझ्या अंगाला लावून घेणार आहे आणि जेव्हा इथे कृष्ण हारेल ना, तेव्हा मी स्वतः माझ्या हाताने तिला विजयाचा गुलाल लावेन. आणि जर आता मी जिंकले तर तिनेच माझ्या इथे तोंडाला किंवा अंगावरती विजयाचा गुलाल खूप आनंदाने टाकायचा, असं ती म्हणत असते. तेव्हा इथे दलपत म्हणत असतो की बघताय ना वहिनीसाहेब, अहो जिंकणार तर तुम्हीच, कारण तुम्ही 70 मतांनी आघाड्यावरती आहात आणि पुन्हा इथे 150 मतांनी सुद्धा बाळजाबाई आघाडीवरती असते. तिच्या पार्टीतले लोक बघा किती नाचतायत, जोरजोरात उड्या मारतायत आणि इथे आता कृष्णाची बाजू पूर्णपणे शांत उभी असते. तेव्हा इथे आता सगळेजण निराश झालेले असतात, सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं. पण त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता तिसरी मोजणी होणार असते. तेव्हा कृष्ण आता निघून जात असते. तेवढ्यातच भक्ती म्हणत असते, अहो हे काय आहे मोठे सरकार, तुम्हाला काय वाटतं, आपली कृष्णी जिंकल की नाही? अहो 2 बाजू तर त्यांच्याच बाजूने निकाल लागला. तेव्हा इथे अढळराव म्हणत असतो, भक्ती
अगं त्यांच्या बाजूने 2 वेळा निकाल लागला म्हणून काय झालं? अगं मतमोजणीमध्ये पुढं मागं असं होत असतं. आता मगाशी 2 वेळा ती जिंकली म्हणून आता तिसऱ्या वेळेला सुद्धा तिचंच नाव घेतलं जाईल असं काही नसतं. तू बघच आता काय होतं ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णे जायला निघालेली असते. तेव्हा दुष्यंत तिचा हात पकडतो आणि तिला थांबवून घेतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार मला जाऊ द्या, मला हे समजत सहन नाही होणार. तो म्हणतो, कृष्णा अगं हरली तर हरली ना, इट्स पार्ट ऑफ द गेम. तू कशाला मनाला लावून घेतेस? अगं इथे हार जीत कुणाची ना कुणाची होणारच, म्हणून काय आपण वाईट वाटून घ्यायचं का आणि निघून जायचं का? माझा तुझ्यावरती आहे ना पूर्ण विश्वास, त्यामुळे कुठेच जायचं नाही. तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो की कृष्णे अगं कशाला घाबरतेस? अगं तुझ्या बाजूने सत्य आहे आणि सत्याला जरी उशीर लागला ना तरी नेहमी जिंकतो सत्यच. त्यामुळे अजिबातच तू वाईट वाटून घेऊ नको आणि काहीतरी चुकीचं पाऊल उचलू नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाला दुष्यंतने समजावलेलं असतं की कुठे जायचं नाही, इथेच उभं राहायचं, हारलो तर हारलो, यांच्या नजरेला नजर देऊन हारसुद्धा पचवू आणि निघून जाऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत इथे कृष्णाला खूप समजावत असतो, तिला धीर देत असतो आणि कृष्णासुद्धा दुष्यंतच ऐकत असते आणि ती तिथे उभी राहते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिसरी मतमोजणी जेव्हा होणार असते तेव्हा ते लोक म्हणतात की चला, आणि तिसऱ्या फेरीचे विजेते आहेत आणि ते म्हणजे इथे आता सौ रांगडे पाटील. तेव्हा बाळजाच्या लोकांना खूप आनंद होतो. सौ रांगडे पाटील? ते म्हणतात, नाही नाही नाही, माफ करा माफ करा, रांगडे पाटीलच आहेत, पण कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील आहेत आणि तिचा 200 मतांनी विजय झालेला आहे. म्हणजे 200 मतांनी कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील आघाडीवरती आहेत आणि कृष्णा जिंकलेले आहे. त्या आहेत आपल्या गावच्या सरपंच, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा इथे कृष्णाला बघा, दुष्यंतला बघा, भक्तीला सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यांना इथे इतका आनंद होतो की कृष्णा तर आनंदाने रडायलाच लागते. तिच्या डोळ्यातून इथे आता अश्रूच्या धारा जात असतात. तेव्हा इथे ती दुष्यंतला मिठी मारते आणि इथे बघा आता बाळजाबाईच्या टीमचं काय झालेलं आहे. मैनावती इथे आता तो दलपत सगळ्यांना वाटत असतं की कृष्णा हरणार म्हणजे हरणार, बाळजाबाई जिंकणार. पण प्रेक्षकांनो, कृष्णा इथे जिंकलेली असते. भक्तीला मिठी मारून आता ती खूपच जास्त रडत असते. सगळेजण तिच्यासाठी आनंदी झालेले असतात. मात्र इथे जी मैनावती आहे ती म्हणत असते, काय हो, इतकी बदनामी केली त्या कृष्णाची, पण शेवटीला जिंकली तीच, असं कसं झालं असेल ना? तेव्हा तो म्हणत असतो, मला तर कळतच नाही आहे की बाळजाबाई हरल्या आणि ही कृष्णा जिंकली. मला चिमटा काढ, चिमटा काढ, मैने चिमटा काढ. मैनावती चिमटा काढते. तेव्हा इथे दलपत म्हणत असतो की हो हो हो, ही कृष्णा जिंकली, कृष्णा जिंकली. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा म्हणत असते, अहो मी सरपंच झाले, अहो मी जिंकले, पण हे कसं शक्य झालं? मला तर कळतच नाही आहे, कसं शक्य झालं हे? तेव्हा इथे लगेचच बंब्या म्हणतो, अगं कृष्णे, तू तो व्हिडिओ बघितला नाहीस का? अगं व्हिडिओ बघ ना. तेव्हा ती आता कृष्णाला तो व्हिडिओ दाखवतो. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, जाऊ दे ना रे बंब्या. बंब्या म्हणते, दाजी असं कसं जाऊ दे, बघू दे तर कृष्णाला, तुम्ही नक्की काय करण्याचा प्रयत्न केला आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत म्हणत असतो की हे बघा, नमस्कार गावकऱ्यांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज तुम्ही माझ्या बायकोबरोबर जे काही वागलात ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आम्हाला तुम्ही विचारलंसुद्धा नाही काय खरं काय खोटं, आणि लगेच येऊन माझ्या बायकोच्या तोंडाला काळं फासलं. तुम्ही लगेच विसरून गेलात का? ही तीच कृष्णा आहे जी तुमच्या मदतीला सतत धावत असायची. रात्री बेरात्री तुमच्या एका हाकेवरती ती यायची. इथे बाळजाबाईच्या विरोधामध्ये जाऊन तुम्हाला प्रत्येक वेळेला ती मदत करायची आणि तुम्ही कृष्णावरती अविश्वास दाखवलात, तिच्या तोंडाला काळं फासलंत. आम्हाला खरं खोटं काही विचारलं नाहीत. कुणाच्या तरी सांगण्यावरून लगेच तिच्यावरती अविश्वास दाखवून मोकळे झालात. तुम्हाला माहिती आहे, कृष्णाबरोबर तो मुलगा होता तो कोण होता? तो मुलगा मला भावासारखा आहे, भावासारखा. बाळजाबाईच्या विरोधात जाऊन पुरावे गोळा करायचे होते. बाळजाबाईची वाट लावायची होती तुमच्यासाठी, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी. तेव्हा तिने त्या समरची मदत घेतली होती.
तो मुलगा कोण आहे माहिती आहे? जसं बाळजाबाईने तुम्हाला त्रास दिला आहे ना, तसा समरलासुद्धा खूप त्रास दिला आहे बाळजाबाईने. आणि समरलासुद्धा बाळजाबाईवरती इथे आता राग काढायचा होता, म्हणून त्याने कृष्णाची मदत केली. ते दोघेजण एकत्र येऊन बाळजाबाईच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत होते आणि तेव्हा त्या दोघांना विरोधकांनी कट करून फसवलं आणि त्यामुळे विरोधकांनी त्यांचे नको तसे फोटो काढून हे व्हायरल केले. पण तुम्हाला तर कळायला हवं ना की आपली कृष्णा कशी आहे ते. माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे, तिच्यावरती खूप प्रेम आहे. मला माहिती आहे माझी कृष्णा कधीच असं वाईट वागू शकत नाही, मला फसवू शकत नाही. पण गावकऱ्यांनो, तुमच्यासाठी ती लढत असते, तुमच्यासोबत ती लहानाची मोठी झाली, पण तुम्ही मात्र काही विश्वास ठेवला नाहीत. पण हे बघा, उद्या निवडणूक आहे. आता उद्या मला बघायचं आहे तुम्ही कृष्णाच्या बाजूने उभे राहता की तिच्या विरोधात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही उद्या कृष्णाला निवडून दिलं नाही तर मी कृष्णाला कायमस्वरूपी इथून माझ्याबरोबर घेऊन शहरात निघून जाईन आणि मग पुन्हा कृष्णाला या गावामध्ये कधीच घेऊन येणार नाही. तुम्हाला तिचं तोंडसुद्धा दाखवणार नाही. तिला मी माझ्याबरोबर शहरात घेऊन जाईन आणि तिथे आम्ही सुखाने संसार करू. कळलं का? मग इथे तुम्हाला जसं राहायचं आहे तुम्ही तसं राहा. कितीही प्रॉब्लेम आले तरीसुद्धा आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, असा आता दुष्यंतने गावकऱ्यांना मेसेज दिलेला असतो. आणि त्यामुळे इथे कृष्णाला तो मेसेज बघितल्यानंतर खूप आनंद होतो, कारण गावकऱ्यांना त्यांची चूक कळलेली असते आणि त्यांनी इथे कृष्णाला निवडून दिलेलं असतं. तेव्हा कृष्णा म्हणते, अहो थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी एवढं समज केलं. तेव्हा इथे कृष्णा परत आपल्या नवऱ्याला दुष्यंतला मिठी मारते, कारण ती जिंकलेली असते. तर पुढील भागामध्ये बाळजा इथे हारल्यामुळे खूपच जास्त संतापलेली असते. इतका पैसा, दारू, मटण, चिकन सगळं काही गावकऱ्यांना तिने दिलं. कृष्णाच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले, पण शेवटीला जिंकलेली असते ती कृष्णाच. तेव्हा कृष्णा म्हणत असते की बाळजाबाई, काय झालं? गुलाल तर आपल्याच घरामध्ये आला, रांगडे पाटलांच्या. पण शेवटीला जिंकलं कोण? तर कृष्ण रांगडे पाटील जिंकली आहे ना. विजयाचा गुलाल हा माझ्या अंगावरतीच लागला. पण तुम्ही काळजी करू नका, आता तर इथे तुमची उलटी गिनती सुरू झालेली आहे. आता सगळं काही तुम्हाला परतफेड करून सांगणार. तर इथे आता कृष्ण अनुसयाच्या पाया वगैरे पडते. सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. ती आता इथे तिला आशीर्वाद देते आणि मग अढळरावाने सांगितलेलं असतं की दुष्यंतला आता खरं सांगायचं. तेव्हा कृष्णा दुष्यंतला अनुसया आणि समरबद्दल सगळं सत्य सांगणार असते.